आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडीच्या वतीनं कोरटकर यांच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथेही निदर्शनं करण्यात येत आहेत। इंद्रजित सावंत यांना फोनवरून दिलेल्या धमकी आणि शिवीगाळ प्रकरणी त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं निदर्शनं सुरू आहेत। तर कोरटकरांवरती कारवाई व्हावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे। कोल्हापूरमध्ये कोरटकरांविरोधात ही निदर्शनं झालेली आहेत। कालच आपण पाहिलेलं होतं, मराठा बांधवांच्या वतीनं सुद्धा अशा स्वरूपाचं आंदोलन झालेलं होतं। कोरटकरांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आलेली होती, मात्र कोरटकरांच्या घराला कुलूप होतं आणि आता आज आपण बघतोय इंडिया आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शनं करण्यात आलेली आहेत। तातडीची कारवाई व्हावी, इंद्रजित सावंत यांना फोनवरून दिलेल्या धमकी आणि शिवीगाळ प्रकरणी अशी त्यांची मागणी आहे। सध्या आपल्याला कल्पना आहेच, कोल्हापूरवरून सुद्धा एक पथक दाखल झालेलं आहे नागपूरमध्ये आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हा फोन कॉल नागपुरातनच गेलेला होता आणि कोणताही कॉल मॉर्फ केलेला किंवा AI सदृश स्वरूपाचा हा कॉल नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कारवाई व्हावी कोरटकरांवरती अशी आग्रही मागणी या आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। ते यावरती स्वतः विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। अशा स्वरूपाची वक्तव्य करणाऱ्याला सरकार पाठीशी घालते का असं म्हणत त्यांनी सोलापूरकर आणि कोरटकर या दोघांचाही दाखला दिला आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे। तर इंद्रजित सावंत यांना फोनवरून दिलेल्या धमकी प्रकरणी स्वतः कोरटकरांनी दुसऱ्या दिवशी अशी प्रतिक्रिया दिलेली होती की मी इंद्रजित सावंतांना ओळखत नाही, मी त्यांना फोन केलेला नव्हता। मात्र त्यानंतर आता पोलिसांकडनं जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार नागपुरातनंच फोन गेलेला होता आणि तो मॉर्फ केलेला नाही हे देखील पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। AI सदृश वापर करून ही भाषा वापरलेली नाही असं सुद्धा आता पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अशा पद्धतीने दिलेली धमकी शिवीगाळ या निषेधार्थ आंदोलन करण्यात येते आणि इंडिया आघाडीचे सगळे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेले नागपुरात आपण पाहतो आहोत। हे जाणीवपूर्वक होते का अशा स्वरूपाची प्रतिक्रिया सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे।